बापरे, हा एवढा पसारा झाला होता बेडरूममध्ये, कपडेच कपडे. ऑब्व्हियसली लहान बाळ असल्यामुळे मला काहीच वेळ मिळत नाही करायला, पण तरी त्यातली त्यात हा एक एवढा शांत झोपला होता. म्हटलं तोपर्यंत आज तर बेडरूम आवरूनच घेऊया. सो बेडशीट वगैरे धुवायला टाकायचं होतं म्हणून मी ते काढून घेतलं, कपडे एका साईडला केले आणि आवरायला घेतलं. तर माहीत नाही आहे किती होईल, तो कधी उठेल सांगू शकत नाही, पण तरी म्हटलं जेवढं होईल तेवढं करून घेऊया. तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात, ऑब्व्हियसली मीच नवीन आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तोपर्यंत तो झोपला, तोपर्यंत म्हटलं जेवढं होईल तेवढं तरी आवरून घेऊया. सो मी त्या कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या आणि एक 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 आवरतच होते. एवढं डेलीच आहे, किती ठरवलं तरी ना लहान बाळ असल्यावरती कामं काय होतच नाहीत. ज्यांच्या घरात लहान बाळ आहे ना ते रिलेट करू शकतात, आणि तेही जर हेल्प नसेल ना तर खूप प्रॉब्लेम होतो. तसंच तो झोपल्यावरती किंवा घरी त्याचे पप्पा असताना जेवढं होईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करते, पण तरी ठीक आहे. हे तुम्ही कपड्यांच्या घड्या घालून घेतल्यात आणि म्हटलं बाकीचंही थोडंसं काही काम होतं आवरून घेऊयात, तर काय जेवढं होईल तेवढं बघूया. म्हटलं ही प्रत्येकाच्या घरामध्ये एक चेअर असते ज्याच्यावरती कपडे डंप केले जातात, तशी आमच्या घरात ही बाईक आहे रुद्रेची म्हणजे माझ्या मोठ्या मुलाची. या बाईकवरती आम्ही सगळे जे कपडे आपण चेअरवरती टाकतो ना ते आम्ही या बाईकवरती टाकतो. असं मी हे पण क्लीन करून घेतलं, याच्यावरचे पण कपडे एक एक काढून घेतले आणि घड्या घालून घेतल्या. तर फायनली तेवढ्यात तो उठला आणि जेवढं होईल तेवढं मी माझ्या फक्त कपड्यांच्या घड्या घालून झाल्या होत्या, बेडशीटही टाकायचं राहिलं होतं. ठीक आहे. तर हा ड्रेस मला खूप आवडते. ही कुर्ती चिकनकरी कुर्ती मी मिशोवरून मागवली होती. खूप छान क्वालिटी आहे आणि खूप छान फील येतो घातल्यावर आणि मला खूप आवडते. जर तुम्हाला ही कुर्ती हवी असेल तर हा स्क्रीनशॉट काढा आणि मिशो ॲपवरती तुम्ही सर्च करू शकता. तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती मस्त अशी बाजरीची भाकरी, आणि तुम्ही पाहू शकता माझी भाकरी किती फुगलेली आहे. सो त्याच्यासोबत बनवली होती बटाट्याची रस्सा भाजी. आणि तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.